नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. सर्वोच्च न्यायालयानं मवियाला चपराक देत केंद्राकडून इम्पेरिकल डेटा अर्थात सूक्ष्मतम नोंदी ओबीसींच्या संदर्भात मिळवण्याच्या त्यांच्या कथित प्रयत्नांना जोरदार चपराक लगावली आहे. आधी आम्ही दिलेली अर्थात सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेली त्रिसूत्री पूर्ण करा, त्यानंतरच ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातले निवडणुकांच्या बाबतचे निर्णय घ्या असंही सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं. आणि यानंतर केंद्रामध्ये इम्पेरिकल डेटा अर्थात सूक्ष्मतम नोंदी करण्याच्यासाठी 6 महिन्याच्या जवळपासची वेळ सांगण्यात आली आणि पर्यायानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येऊ घातलेल्या आणि आत्तापर्यंत न झालेल्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या संदर्भात मवियानं भूमिका घेतली आहे. एकूणात हे सगळं प्रकरण आत्ताच्या घडीला ओबीसींचं महाराष्ट्रातलं राजकीय अस्तित्व संपुष्टात आणणारं ठरतंय आणि याला केवळ आणि केवळ मवियाचं आळस कारणीभूत आहे. पण हा केवळ आळस आहे असं म्हणायचं की यामागे राजकीय धोरणं आहेत असं म्हणायचं, हा प्रश्न महत्त्वाचा. ज्या पद्धतीनं या सरकारच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयात मराठ्यांचं आरक्षण गमावलं गेलं, दलितांचं आरक्षण या सरकारनं पदोन्नतीतलं काढून टाकलं आणि ओबीसींचं आरक्षण टिकवता आलं नाही, ते पाहता नक्की या तीनही समाजांच्या आरक्षणाच्या अनुषंगानं असलेल्या मागण्या ठरवून दुर्लक्षित करायच्या आणि पर्यायानं हे समाज आपल्या दावणीला बांधून घ्यायचे, ही मवियाची भूमिका आहे का, हे सुद्धा चर्चेत यायला हवं. त्याच्याच बरोबर आत्तापर्यंत कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत मवियाला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला की थेट मोदी सरकारकडे बोट दाखवण्याची परंपरा आत्तापर्यंत कायम होती. आजच्या निकालानं सर्वोच्च न्यायालयानं हे बोट वळवून पुन्हा राज्य सरकारकडेच आणलं आहे. परिणामस्वरूप आत्ताच्या घडीला 5ही जबाबदारीची बोटं ही मवियाकडे आहेत. मवियाला त्याच्याबाबत सजग व्हायला हवं. ओबीसी समाज हा राजकीय दृष्ट्या संवेदनशील आहे. दलित आणि आता आरक्षणाच्या निमित्तानं जागृत असलेल्या मराठा समाजाच्या इतकाच ओबीसी समाज सुद्धा आपल्या हक्कांच्या बाबत जागृत असताना मवियाच्या समोर उभं राहिलेलं हे आव्हान राज्य सरकार कसं पेलणार, या उत्तराच्या अनुषंगिक दिवसभरात झालेल्या मवियातल्या सत्ताधारी गटाच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर मवियाचे अनेक मंत्री आपण सत्तेत आहोत हे विसरून आत्ता सुद्धा विरोधात असल्यासारखेच वागतायत, विरोधकांमध्ये बसल्यासारखेच वक्तव्य करताना दिसतात. जेव्हा सर्वोच्च न्यायालय सांगतं की केंद्राकडे कोणत्याही प्रकारच्या सूक्ष्मतम नोंदी नाहीत, जो कुठला आत्ताचा तपशील उपलब्ध आहे तो देण्यायोग्य नाही, तुम्हाला स्वतःच्या नोंदी स्वतः कराव्या लागतील, तेव्हा गेली 9 महिने हे प्रयत्न का झाले नाहीत याचं उत्तर मवियाकडे नसतं. आणि म्हणूनच आता जेव्हा केंद्र सरकारच्या कडे बोट दाखवायचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं उलटलाय, त्यावेळेला मवियाची जबाबदारी अधिक वाढते. लक्षवेधीत या संदर्भातली चर्चा केंद्रावर ढकललं, अंगावर उलटलं. या चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत मवियाचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं राष्ट्रवादीचे प्रवक्ता आणि नेते उमेश पाटील आहेत. आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीच्या कडून चर्चेत प्रतिनिधी प्रवक्ता या नात्यानं जोडले गेलेले आहेत माजी मंत्री राम शिंदे. आपल्या सोबत या ओबीसी विषयावर पहिल्यापासून सातत्यानं भूमिका घेत असलेले आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड आहेत आणि ज्यांच्या याचिकेमुळे हा सगळा विषय जन्माला आला आणि हा विषय टप्प्याटप्प्यानं पुढे सरकताना दिसला ते याचिकाकर्ते विकास गवळी सुद्धा आपल्या सोबत आहेत. सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करतो आहोत. माझी एक नम्र विनंती प्रत्येकाला आहे, चर्चेपूर्वी ती आपल्या निदर्शनास आणून देतो. आपण आपलं उत्तर सुरू करण्यापूर्वी एकदा कृपया आपला माईक प्रत्येकानं ऑन करायचा आहे
आणि आपलं म्हणणं झाल्याच्या नंतर ऑफ करायचा. एवढी छोटी विनंती आहे, कृपया तांत्रिकदृष्ट्या हा बाब पाळा. माझा पहिला प्रश्न पटकन उमेशजी पाटील यांना आहे. उमेशजी, केंद्र सरकारच्या कडून सूक्ष्मतम नोंद ओबीसींच्या बाबतीतली घेण्याच्यासाठी जी याचिकेच्या मार्फत केली गेलेली विनंती होती ती आता फेटाळली गेली. सर्वोच्च न्यायालय म्हणतंय त्रिसूत्रीची अंमलबजावणी करा. ही त्रिसूत्री काय आहे? सर्वंकष आणि संपूर्णपणे समर्पित सूक्ष्मतम नोंद मोजणी आयोगाची निर्मिती, याच्या मार्फत ओबीसींच्या बद्दलचा तपशील गोळा करणे आणि 50% जास्त आरक्षण राज्यात जाऊ न देणे. आता थेट आपल्यासाठीचा प्रश्न आहे, आपल्या समोर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णायक पद्धतीतला निकाल 4 मार्च 2021 ला आला. आज 15 डिसेंबर 2021 आहे. 9 महिन्यामध्ये मवियानं त्रिसूत्रीचं पालन का केलं नाही? या संदर्भामध्ये यापूर्वी देखील अनेक वेळेला चर्चा झालेली आहे. या इम्पिरिकल डाटाच्या बाबतीमध्ये आपण सातत्यानं केंद्र सरकारवर अवलंबून होतो आणि केंद्र सरकारला उपलब्ध असलेला डाटा द्यायला सर्वोच्च न्यायालय सांगेल अशा अपेक्षेनं आपण त्या ठिकाणी अवलंबून असल्यासारखं होतो. ज्या डाटाच्या संदर्भात बर तो डाटा जो आहे केंद्र सरकारचा जर राजस्थानला दिला जाऊ शकतो, गुजरातला दिला जाऊ शकतो, तर तोच डाटा जो आहे तो आणि शिवाय तो डाटा जो आहे तो वेगवेगळ्या योजनांकरता केंद्र सरकार जर वापरू शकतं, तर तो असलेला डाटा जो आहे जो त्यांच्या म्हणण्यानुसार सदोष आहे, तर तो डाटा महाराष्ट्र सरकारला आपल्याला ओबीसी आरक्षण देण्याच्या करता म्हणून उपलब्ध करून द्यायला केंद्र सरकारला तसं पाहिलं तर काहीही अडचण नव्हती. त्यामुळं सुप्रीम कोर्ट जे आहे ते केंद्र सरकारला ते त्या ठिकाणी सांगेल अशा अपेक्षेमध्ये आपण होतो. सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र सरकारनं ऍफिडेव्हिट देऊन प्रतिज्ञापत्र देऊन सातत्यानं सांगितलं की आम्ही हा डाटा देणार नाही, देऊ शकत नाही, तो डाटा सदोष आहे. मग जर तो डाटा सदोष आहे तर तुम्ही स्वतः का तो डाटा वापरताय हा देखील प्रश्न आहे. परंतु आता सुप्रीम कोर्टाला हा प्रश्न कुणी विचारायचा? हा एक प्रकारे संपूर्ण देशामध्ये जे भारतीय जनता पार्टीचं सगळंच आरक्षण संपुष्टात आलं पाहिजे ही जी त्यांच्या मातृसंस्थेची धारणा आहे त्या धारणेचा एक व्यापक षडयंत्राचा जो भाग आहे. ओबीसीचं आरक्षण न्यायालयाच्या आडून हे ओबीसी काय, एससी काय, एसटी काय, कुठल्याही प्रकारचं आरक्षण, मग मराठा आरक्षण असू नाही तर धनगर आरक्षण असो, ही सगळी आरक्षणं जी आहेत ही टप्प्याटप्प्यानं वेगवेगळ्या पद्धतीनं न्यायालयाच्या आडून ही रद्द केली गेली पाहिजेत. अशा पद्धतीचा एक हा षडयंत्राचा भाग आहे असं संशय यायला जागा आहे. न्यायालयाला आम्ही दोष देणार नाही. अजून न्यायालयीन प्रक्रिया जी आहे ती चालू आहे. राज्य सरकारच्या बाबतीमध्ये आता आम्हाला या सगळ्या निवडणुका जर ओबीसीच्या संदर्भामध्ये आपल्याला जर त्यांना न्याय द्यायची भूमिका असेल तर विरोधी पक्षांनी सुद्धा यामध्ये सहकार्य केलं पाहिजे आणि ह्या निवडणुका ज्या आहेत ते पुढे ढकलून राज्य सरकारला आता कसल्याही परिस्थितीमध्ये तो इम्पिरिकल डाटा केंद्र देतच नाही म्हटल्यानंतर आपल्याला तो इम्पिरिकल डाटा जो आहे तो आपल्याला गोळा करावा लागेल. त्याच्याकरता आवश्यक असलेला अवधी जो आहे तो आपल्याला घ्यावा लागेल, तो कोर्टाने आपल्याला द्यावा लागेल आणि त्या माध्यमातून आपल्याला ओबीसीचं आरक्षण दिल्याशिवाय या निवडणुका घेतल्या जाऊ नयेत याकरता आपल्याला प्रयत्न करावा लागेल. त्यासाठी विरोधी पक्षाची आपल्या भूमिकेमध्ये एक महत्वाचं वक्तव्य असं समोर आलं की राजस्थान आणि गुजरातला इम्पिरिकल डेटा केंद्रानं दिला म्हणे. माझा आपल्यासाठी आताचे 2 प्रश्न आहेत. हरिभाऊ, आपल्याला संधी देतो. आज आपल्याला प्रत्येकालाही योग्य आणि पुरेसा वेळ मिळेल याकडे माझं लक्ष आहे. माझी विनंती फक्त उमेश पाटलांना अशी असणार आहे की आपल्याला आता प्रत्येकालाच संधी द्यायची असल्यानं नेमकं मोजकं थेट आणि कमी वेळामध्ये बोला. माझा पहिला प्रश्न आता आपल्यासाठी पुढचा असा आहे, आपण सांगितलं की राजस्थान आणि गुजरातला केंद्र सरकारने इम्पिरिकल डेटा दिला आणि महाराष्ट्रातलं सरकार हे त्यांच्या विचार विरोधातलं सरकार असल्यानं त्यांना महाराष्ट्राला तो डेटा द्यायचा नाहीये. उमेशजी, आपण अत्यंत हुशार प्रवक्ते आहात. अहो, राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, महाराष्ट्रात काँग्रेसमुळे आलेलं सरकार आहे. मग राजस्थानात काँग्रेस सरकारला केंद्र सरकार इम्पिरिकल डेटा देतं, महाराष्ट्राला द्यायचा नाहीये म्हणून देत नाही. हा तर्क कसा मान्य करायचा? एक मिनिट, बरं झालं तुम्ही दुरुस्त केलं. मला राजस्थान जे आहे ते माझ्या तोंडून गेलं. मला मध्य प्रदेश शिवराज सिंग चौहान यांनी मागितलं होतं, त्याचं पत्र देखील त्या संदर्भातलं आहे. माझा राजस्थानचा उल्लेख जो आहे तो मागण्यात येतो. ठीक आहे. मग आता पुढचा प्रश्न पटकन राम शिंदे यांच्यासाठी आहे. राम शिंदेजी, केंद्रातल्या सूक्ष्मतम नोंदींच्या बाबतचा हा वैचारिक गोंधळ का घातला जातोय?
माझ्याकडे अत्यंत जबाबदार स्वरूपातली माहिती अशी आहे की केंद्राकडे इम्पिरिकल डेटा नाही, सेन्सस डेटा आहे. हे इंग्रजीतले दोन शब्द आहेत, मराठीतला अर्थ त्याचा असा आहे, सामाजिक सूक्ष्मतम नोंद केंद्राकडे नाही, लोकसंख्येची गणना आहे. लोकसंख्येच्या गणनेचा कोणीही अर्थ कृपया इम्पिरिकल डेटा असा घेऊ नये. तसं असताना सुद्धा छगन भुजबळ असतील, अख्खी मविया असेल किंवा मवियाचे अनेक समर्थक असतील, हे केंद्राकडे डेटा आहे आणि तो इतर राज्यांना देता येत नाही, द्यायचा नाही असे आरोप का करतायत राम शिंदे? आणि जर केंद्रानं गुजरात आणि मध्य प्रदेशला डेटा दिला असेल उमेश पाटील यांच्यानुसार, तर तेही सांगा. दोन्ही गोष्टी आपल्याला बोलायच्या, 1.5 मिनिट आहे आपल्यासाठी. एक विषय असा आहे की सातत्यानं केंद्राकडे बोट दाखवलं जातंय. आज सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे आणि जनगणना आणि इम्पेरिकल डाटा हे दोन भाग वेगवेगळे आहेत आणि सातत्यानं अशा पद्धतीचं वक्तव्य महाराष्ट्र विकास आघाडी सरकारकडून केलं जातं. परंतु हे याच्यामधलं सत्य आहे की ओबीसीचं आरक्षण जे आहे केवळ आणि केवळ महाविकास आघाडी सरकारचं अक्षम्य दुर्लक्ष आणि नाकारतेपणा आहे आणि त्याच्यामुळे हे आरक्षण गेलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्र जाणतो आहे. जर तो डाटा असता तर निश्चित स्वरूपामध्ये दिला असता. शेवटी संघीय राज्य पद्धतीमध्ये संपूर्ण देशामध्ये एका राज्याला द्यायचं आणि एका राज्याला द्यायचं नाही, असं होत नाहीये. आणि सुप्रीम कोर्टाचा आदेश हा सर्वोच्च आदेश आहे. सातत्यानं असं बोललं जातं की केंद्र सरकारच्या माध्यमातून अशा पद्धतीने केलं जातं. मला असं वाटतं की हे जाणीवपूर्वक वक्तव्य केल्याचं हे टाळलं पाहिजे. शेवटी लोकांच्या लोकशाही पद्धतीनं अधिकारावरती गदा आलेली आहे. अनेक वेळा महाविकास आघाडी सरकारचे वकील म्हणून कोणीही कोर्टामध्ये हजर राहिले नाही, त्याच्यामुळे हे आरक्षण गेलं. आणि आता आपण जे सांगितलं की 4 मार्चला हा निकाल लागला, आज तारखेला हे 9 महिने आणि 11 दिवस झाले. आज यांनी कोर्टात सांगितलं की आम्ही 6 महिन्यामध्ये डाटा देतो. तर माझं याच्या मत असं आहे की जर तुम्ही 6 महिन्यात डाटा देतो असं जर सांगितलं होतं तर आता त्याला 9 महिने 11 दिवस झाले, तर हा डाटा तुम्हाला आता तयार करता आला असता आणि नंतर जर तो ऑर्डिनन्स आणला असता तर आता हे आरक्षण गेलं नसतं. आणि फक्त आणि फक्त केंद्राकडे बोट दाखवायचं आणि अडचणीत आल्याच्या नंतर अशा पद्धतीचे वक्तव्य करायचे की जेणेकरून आम्ही याच्यात काहीच केलं नाही. मला याकडे अधिकचं लक्ष वेधायचंय की हे ओबीसीचं आरक्षण गेल्याच्या नंतर राजेश टोपे, अजितदादा पवार, छगन भुजबळ, त्याच्यानंतर आता दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, हे सगळे राष्ट्रवादीचेच फक्त मंत्री या संदर्भामध्ये प्रकर्षाने बोलताना जाणवत आहेत. कोणीही शिवसेनेचा मंत्री बोलला नाही. आणि विजय वडेट्टीवार जर सोडले आणि नाना पटोले जर अध्यक्ष सोडले तर कोणी काँग्रेसचाही बोलला नाही. याच्या मागे नेमकं इंगित काय हे देखील तुमच्या लेखी राम शिंदेजी याच्या मागची काय कारणं असतील? आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातूनच सातत्यानं आणि सर्वाधिक प्रतिक्रिया येताना दिसाव्यात, या मागे तुमच्या लेखी राजकारणाचं इंगित काय? याच्या मागे इंगित एवढंच आहे की जाणीवपूर्वक या 3 पक्षाच्या सरकारमध्ये समन्वय नाही आणि ओबीसीला विरोध करणारा एक घटक त्याच्यामध्ये पक्ष आहे. आणि म्हणून जाणून बुजून राष्ट्रवादीचेच फक्त पदाधिकारी नेते या संदर्भामध्ये बोलतायत. आणि मला कुठेतरी ओबीसीच्या संदर्भामध्ये पाप आहे हे प्रकर्षाने आजच्या निकालावरून जाणवलंय. उमेश पाटील, स्वाभाविकरित्या पटकन आपली प्रतिक्रिया अपेक्षित करतो. राष्ट्रवादीला ओबीसीचं आरक्षण राजकीय स्वरूपातलं टिकू नये असं वाटतं का? अहो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा पक्ष आहे की ज्या पक्षानं त्यांचा स्थापना झाल्यानंतर पक्षाचं पहिलं अध्यक्ष ओबीसीला दिलं. राष्ट्रवादी असा पक्ष आहे की पक्ष स्थापन झाल्यानंतर प्राप्त झालेलं सर्वोच्च पद म्हणजे राज्याचं उपमुख्यमंत्री पद हे ओबीसीला दिलं. भारतीय जनता पार्टीनं तसं नाही केलं. भारतीय जनता पार्टीनं कुठल्या ओबीसीला मुख्यमंत्री नाही केलं. हे आपल्याला आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं यांनी ओबीसीच्या संदर्भात सांगू नये. छगन भुजबळ साहेब हे पक्ष स्थापनेपासून राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये ओबीसीचे नेते आहेत ते, आणि ते आहेत. धनंजय मुंडे त्या ठिकाणी राज्यात मंत्रिपदावर आहेत. ओबीसीना कधी त्या ठिकाणी अशी पद्धतीची भूमिका आम्ही घेतलेली नाहीये. आताही सुप्रीम कोर्टामध्ये न्यायालयीन लढाई लढत असताना त्याकरिता म्हणून स्वतः भुजबळ साहेब दिल्लीला तळ ठोकून आहेत. त्या ठिकाणी समीर भुजबळ दिल्लीला तळ ठोकून आहेत. त्या ठिकाणी ओबीसीचे अभ्यासक सगळे जे आहेत त्याच्या बाबतीमध्ये दिल्लीला सुप्रीम कोर्टामध्ये वकिलांना मदत करण्याच्या थोडक्यात आपण सांगू इच्छित आहात की राष्ट्रवादीच्या मनात काळबेरं नाही
आपल्याला चर्चेच्या पुढच्या टप्प्यात राष्ट्रवादीच्या ओबीसीच्या संदर्भातल्या काही निर्णयांच्या निमित्तानंही जाणून घ्यायचंय की खरंच मनात काळबेरं आहे की नाही. पटकन पुढचा मुद्दा उपस्थित करतो. राम शिंदे, आपल्याला यावरही कदाचित बोलायचं असू शकतं की राष्ट्रवादीनं पहिलं सगळ्यात मोठं महत्वाचं पद ओबीसींना दिलं, भाजपने ओबीसींना काय दिलंय? भाजपने ओबीसीला देशाचे पंतप्रधान दिले. ठीक आहे. आणि राष्ट्रवादीचे भावी पंतप्रधान हे ओबीसी नसतील, ते शरदरावजी पवार साहेब आहेत, हेही आपल्याला नमूद करायला लागेल कदाचित चर्चेत. पण चर्चेला पुढे नेऊ, या विषयावर आपल्याला फार गुरफटत राहायचं नाहीये. आरक्षणाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड आपल्या सोबत आहेत. हरिभाऊ राठोड, त्रिसूत्री न पाळण्याच्या मागे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मवियाचे प्रतिनिधी चर्चेतले म्हणून आपल्या समोर आलेली भूमिका आपल्याला कितपत पटते आणि तुम्हाला किती पटते? यापेक्षा पलीकडे जाऊन ही भूमिका ओबीसी समाजाला पटणार आहे का? की केंद्र डेटा देईल म्हणून वाट पाहणारं हे सरकार होतं, त्यांना 9 महिन्यात डेटा आणणं जमलं नाही, 6 महिन्यात डेटा आणतो असं आता ते सर्वोच्च न्यायालयाला सांगतात. हरिभाऊ राठोड, सर्वप्रथम अत्यंत महत्वाच्या या विषयावर गेले 9 महिने सातत्याने जय महाराष्ट्राने चर्चा आपण टेबल डिस्कशन केलेलं आहे. पण तुम्ही तुमचा प्रश्न जो आहे त्याला उत्तर देण्यापूर्वी आपले उमेशजी जे आहेत त्यांनी जे काही त्यांनी मांडलं आहे ते चुकीचं जाऊ नये म्हणून मी सांगू इच्छितो की त्यांनी जी माहिती दिली सुरुवातीला ती चुकीची माहिती दिली आहे. एक तर एम्पिरिकल डाटा आणि केंद्राकडे असलेला डाटा याचा काही एक संबंध नाही. तो एम्पिरिकल डाटा होऊ शकत नाही येतो. आम्ही अनेक वेळा सांगितलं. दुसरं तर मध्य प्रदेश आणि एका राज्याचं नाव घेतलं त्यांनी, त्या ठिकाणी त्यांना मिळाल्या, ही सुद्धा चुकीची माहिती आहे. उमेशजी, आपण फार अभ्यासक आहात. हे हाच घोळ त्या छगन भुजबळ बाबतीत झालेला आहे. छगन भुजबळची इच्छा काही असो, पण त्यांना आजपर्यंत चुकीची माहिती देण्यात आली आणि चुकीच्या माहितीच्या आधारे ते लढत राहिले. त्याला काही अर्थ नाहीये. हे बघा, आपल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देतो की ट्रिपल टेस्ट म्हणजे कुठे कुठे चुकलं हे सरकार जी या सरकारमध्ये. ऐका ना, या अक्षम्य चुका केल्या, पदोपदी चुका केल्या. पहिली चूक काय केली? ट्रिपल टेस्ट मध्ये स्वतंत्र आयोग पाहिजे होता, नेमला का स्वतंत्र आयोग? नाही नेमला. तज्ञच आयोग पाहिजे होता, नेमले का तज्ञ? त्याच्यात फार तर एखाद दुसरा तज्ञ असेल, बाकी सगळे पॉलिटिकल अपॉइंटमेंट आहे. त्यामुळे जो वटहुकूम काढला तो चुकीचा काढला. त्यांना काढता येत नव्हतं कारण 3 जजेसनी जो निर्णय दिला होता तो घटनापीठाचा निर्णय होता आणि घटनापीठाचा निर्णय जो असतो तो एक कायदा बनतो. त्याच्यामुळे तो एक प्रकारचा कायदा होता. त्याच्यामध्ये एक महत्वाचं ऐका तुम्ही, 50% वर तर देता येणारच नाही, पण तुम्ही जर एम्पिरिकल डेटा गोळा केला नाही तर 50च्या खाली सुद्धा देता येत नाही. 0 देता म्हणजे आता आजची जी परिस्थिती झाली, हा निकाल त्या दिवशी दिलेला आहे. त्या विकास गवळीच्या निकालामध्ये 4 मार्चला जे काही सांगितलं होतं त्यानुसारच आज त्या ओबीसीच्या आरक्षण रोखलेलं आहे. ठीक आहे. हरिभाऊ बोलता बोलता आपल्याला ठसका लागतोय म्हणून मी आपल्याला मध्ये थांबवतो. एकदा मध्ये पाणी प्या. तुम्ही दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चर्चेला पुढे नेऊयात. आपण पटकन उमेश पाटील यांना संधी देऊयात. उमेशजी, आपल्यासाठी 1 मिनिट आहे. विकास गवळी सुद्धा चर्चेत आहेत, राम शिंदे थोड्या वेळात जोडले जात आहेत. आत्ताच्या घडीला उमेश पाटील, आपल्याला असं म्हणायचं आहे की आपण त्रिसूत्रीचं पालन केलं नाही कारण केंद्राकडून तुम्हाला सूक्ष्मतम नोंदींचा तपशील मिळणार असा आशावाद होता. ठीक आहे, आपण हा एक चर्चेसाठी जरी मुद्दा ग्राह्य धरला तरी पण त्रिसूत्रीतल्या इतर महत्वाच्या अटी होत्याच की. समर्पित आयोगाची निर्मिती सुद्धा अजून झालेली नाही. तुम्ही राज्य मागास आयोगाच्या मार्फत जो स्थायी आयोग आहे, इम्पिरिकल डेटा गोळा करण्याची आणखीन एक चूक करताय. या 2 गंभीर चुका का? उमेशजी, माईक सुरू करायचं आहे आपल्याला माईक सुरू करायचं आहे आणि बोलायचं आहे. हरिभाऊ राठोड हे ओबीसीच्या संदर्भातले अभ्यासक आहेत. अनेक वर्ष मी त्यांचंही ऐकतोय, परंतु याचा अर्थ जे छगन भुजबळ साहेब सांगतायत त्यांचंही ओबीसीच्या संदर्भामध्ये फार मोठा अभ्यास आहे. ते गाड्या अभ्यासकही आहेत आणि या प्रश्नांची त्यांनाही पूर्ण जाण आहे. हरिभाऊ हरी नरकेंसारखे ओबीसीचे अभ्यासक तेही आहेत. त्यांनी जी माहिती त्यांच्या वॉलवर जी माहिती दिलेली आहे ती माहिती मी त्याच्या आधारावर मी सांगितलेलं आहे.
मी स्वतः काही ओबीसी चळवळीतला किंवा त्याचा अभ्यासक नाहीये, परंतु हरी नरके सारख्या जबाबदार माणसांनी जी माहिती त्यांच्या वॉलवर म्हणा किंवा त्यांच्या पोस्टवर म्हणा ती सांगितलेली आहे, त्याच्या आधारावर मी ती बोलतोय. चुकीची आहे. जर ती त्याच्यामध्ये हरी नरकेनी माहिती चुकीची दिली हे मी ठीक आहे, आता हे सुरुवातीपासून तुम्ही सांगतो. तुम्ही सुरुवातीपासून तुम्ही सांगतो. तुमचं ऐका तुमच्या म्हणण्यामध्ये तथ्य असेलही आणि नसेलही मी तुमची आणि त्यांची तुलना करू शकत नाही. आपणही त्या विषयाचे अभ्यासक आहात, तेही त्या विषयाचे अभ्यासक आहेत. आमच्यासारखी माणसं जे आहेत ते तुमच्यासारख्यांनी लिहिलेले लेख असतात, दिलेली माहिती असते, त्याच्या आधारावर जी आहे ते आम्ही माहिती देत असतो. जर या संदर्भामध्ये जर काही तपशिलामध्ये जर काही विसंगती असेल तर ती आपल्याला जी आहे ती दुरुस्त करावी लागेल, हे देखील मान्य आहे. उमेशजी परंतु उमेशजी आता- यातला महत्वाचा मुद्दा आहे ना, त्याच्याकडे दुर्लक्ष वारंवार होत आहे. आता आपल्याला म्हणायचं असं की छगन भुजबळ आणि त्यांचे जे कोणी पॉलिटिकल सल्लागार आहेत त्यांच्या मार्फत सुरू झालेला हा लढा होता. मला वाटतं की त्यातले दोष हे भुजबळ साहेबांना लवकरात लवकर लक्षात यायला पाहिजे होते की त्यांना काय चुकीचे सल्ले पोहोचतायत. मला पटकन आता विकास गवळींना बोलतं करायचं आहे. विकास गवळी हे या संपूर्ण प्रकरणामधले महत्वाचे घटक आहेत. विकास गवळी यांच्यामुळे हे प्रकरण न्यायालयीन पातळीवर एक एक टप्पा पुढे सरकत गेलं. विकास गवळी, माईक सुरू करा, पटकन या प्रश्नाचं उत्तर द्या. आपण स्वतः ओबीसी प्रश्नातल्या याचिकेचे कर्ते आहात. ज्या पद्धतीनं त्रिसूत्रीचं पालन करा हे 4 मार्च 2021 पासून सर्वोच्च न्यायालय वारंवार सांगत होतं आणि त्याच्या आधी नोव्हेंबर महिना 2020 पासून राज्य सरकारला विचारत होतं की अरे बाबा कोणीतरी या सुनावणीला तुमचं म्हणणं मांडा. राज्य सरकारच्या कडून नोव्हेंबर 2020 पासून सुरू असलेलं दुर्लक्ष हे आज डिसेंबर 15, 2021 पर्यंत कायम राहिलं. भूमिकेत काही बदल झाला नाही. या सगळ्या दुर्लक्षामागची खरी भूमिका काय? राज्य सरकारमधले ओबीसी मंत्री आपल्या समाजाचं भलं करण्याच्यासाठी सक्षम आहेत की राज्य सरकारमधल्या अत्यंत जबाबदार आणि वजनदार मंत्र्यांना ते शरण गेलेले आहेत? विकास गवळी. 4 मार्च 2021 रोजी जो ट्रिपल टेस्ट करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं आमच्या याचिकेमध्ये दिला होता, त्या याचिकेमधल्या निर्णयाची अंमलबजावणी वास्तविक पाहता सरकारकडनं जर वेळीच झाली असती तर आज ही परिस्थिती तयार झाली नसती. हे वारंवार या अगोदर सुद्धा आपण चर्चेमध्ये विषय घेतल्यानंतर आम्ही सांगितलं. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो की आताच आपण जो आयोगाची पुनर्रचना करण्याचा विषय आणला, आमच्या केसचा निकाल लागलेला आहे 4 मार्चला आणि आयोगाचं पुनर्गठन हे झालेलं आहे 3 मार्चला. आज ज्या पद्धतीनं ओबीसी समाजाला सरकारच्या किंवा सरकारला चुकीचं गाईड करणाऱ्या लोकांमुळे ही परिस्थिती भोगावी लागत आहे. कदाचित एखाद्या वेळेला इम्पेरिकल डेटा उद्या गोळा केल्याच्या नंतर सुद्धा हा आयोगच जर उद्या चॅलेंज झाला तर पुन्हा सुद्धा अशी परिस्थिती ओबीसी समाजावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे तुम्ही अधोरेखित करून ठेवा. बिलकुल बिलकुल. विकास गवळी, हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. उमेश पाटलांपर्यंत आपण तो मगाशी नेला होता आणि या चर्चेत तुमच्यामुळे तो आल्यानंतर पुन्हा एकदा या विषयावर आपल्याला जनतेचं लक्ष वेधायला हवं. तो विषय आहे की न्यायालयानं एम्पिरिकल डेटा अर्थात सूक्ष्मतम नोंद करण्याच्यासाठी संपूर्णपणे समर्पित आयोगाची निर्मिती करा असे आदेश दिले होते. तसे आदेश न करता 4 मार्चला आलेल्या निर्देशांचं पालन करायची जबाबदारी 3 मार्चला स्थापित झालेल्या पुनरुज्जीवित केलेल्या आयोगावर देण्यात आली आहे. ही तांत्रिक चूक आहे. या दरम्यान आपल्याला या सगळ्या चर्चेवर मंत्री छगन भुजबळ काय म्हणतात तेही ऐकायचंय. पण तत्पूर्वी एक पटकन प्रतिक्रिया मी घेतो आपल्या सोबत असलेल्या उमेश पाटलांची. उमेशजी, ज्या स्वरूपातले तांत्रिक दोष आपल्या आजवरच्या भूमिकेत दिसत आहेत, तुम्ही हे मान्य कराल का की मवियाचे सल्लागारच चुकतायत? सल्लागार चुकतायत का आणखी काय चुकतंय हे सगळं आता चर्चा करण्याच्या विषयाच्या पलीकडे आता सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतरची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपण जर सगळं उकरत बसलो तर आणखी त्यामध्ये एकमेकावर दोषारोप होतील. यामध्ये विरोधी पक्षाच्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये ऑर्डिनन्स काढण्याच्या संदर्भातली सगळ्यात आग्रही भूमिका ही देवेंद्र फडणवीस साहेबांची होती.
त्यांनी सुद्धा पत्र पाठवून केंद्र सरकारला केंद्राकडे असलेला डाटा अनेक वेळेला मागितला होता. ही वस्तुस्थिती आहे. ते राम शिंदे सुद्धा मान्य करतील. ते मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक वेळेला केंद्र सरकारला पत्र पाठवली होती. जर तो डाटा काहीच कामाचा नव्हता तर मग मागचे मुख्यमंत्री ते कशासाठी मागत होते. परंतु आता ह्या सगळ्या खोलात जात बसलो तर आणखी एकमेकावर दोषारोप होतील. आता परिस्थिती अशी जी काही निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे आता जे गवळी साहेबांनी जे मुद्दा मांडला की उद्या जर तो आयोगच चॅलेंज झाला तर पुन्हा ते दिलेलं आरक्षण सुद्धा पुन्हा आणखी अडचणीत येऊ शकतं. तर यामध्ये या आयोगाची परत पुनर्गठन करून सुप्रीम कोर्टानं जे तंतोतंत सांगितलंय त्या पद्धतीचा आयोग निर्माण करणं, सुप्रीम कोर्टाच्या आदेशामध्ये जे सांगितलेलं आहे त्याचं तंतोतंत पालन करून त्यांच्या गाईडलाईन मध्येच त्या इम्पिरिकल डाटा गोळा करण्याच्या करताची प्रक्रिया राबवणं एवढंच आता राज्य सरकारच्या हातामध्ये आहे. कारण राज्य सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात पुनर्याचिका दाखल करून दुसऱ्यांदा प्रयत्न करून पाहिला, परंतु सुप्रीम कोर्टाच्या त्या आपल्या राज्य सरकारच्या त्या प्रयत्नाला यश आलेलं नाही. परंतु राज्यातला जो ओबीसी समाज आहे किंवा देशभरातलाच आहे, ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण असेल किंवा इतर कुठल्याही आरक्षणाच्या संदर्भात त्यांच्यावर अन्याय होऊ नये अशी भावना, प्रामाणिक भावना सर्वच पक्षाच्या असणार आहे. या सर्व पक्षांनी मिळून, सर्व राजकीय पक्षांनी, यवान जनतेने सुद्धा आणि ओबीसी नसलेल्या वर्गाने सुद्धा आपल्या बरोबर असलेला हा सर्व समाज घटक आहे ज्याला सगळ्यांनी स्वीकारलेला आहे. मंडल आयोग हा पवार साहेबांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा लागू केला, त्याच्यानंतर हे आरक्षण सगळं सुरू झालं. उमेश पाटील एकच मिनिट, वेळेची मर्यादा आहे. पटकन आपल्याला याच मुद्द्यावर मग भारतीय जनता पार्टीचे आपल्यासोबत असलेले प्रवक्ता प्रतिनिधी आणि राज्याचे माजी मंत्री राहिलेल्या राम शिंदे यांना बोलतं करायचे. शिंदे साहेब, आपला संपर्क आतापर्यंत दोनदा तुटल्यामुळे मी विविध प्रश्न घेऊन आपल्यापर्यंत येऊ शकलो नाही. आपण या मुद्द्यावर आता आहोत की मवियाचे ओबीसी प्रकरणातले निर्णय तांत्रिक दृष्ट्या सुद्धा सदोष आहेत. मला थेट आपल्याला विचारायचं आहे, हेतूवर शंका घ्यायची असेल तर इच्छाशक्तीचा अभाव आहे, ओबीसींना आरक्षण मिळावं असं वाटत नाही मवियाला, हे म्हणावं की यांना योग्य सल्लागार मिळाले नाहीत असं म्हणावं? नाही, या तीन पक्षाच्या सरकारमध्ये आपण जर पाहिला असेल की हा ओबीसीच्या संदर्भातला निर्णय हा जुना आहे, परंतु हे सरकार अस्तित्वात आल्याच्या नंतर शेवटी हा निर्णय आमच्या सरकारच्या काळात अध्यादेश काढला होता. तो अध्यादेश आपण पुन्हा आणणं गरजेचं होतं आणि कायद्यात रूपांतर करणं गरजेचं होतं, परंतु या सरकारच्या वतीने तसं झालं नाही. आणि मग सुप्रीम कोर्टामध्ये ती केस चालली आणि त्या केसला वकील दिला नाही. 8 हिअरिंग झाल्यात आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने यांच्या अफिडेव्हिट नंतर निकाल दिला आणि ते आरक्षण, राजकीय आरक्षण रद्दबादल झालं आणि ते जाऊन देखील आता 9 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला. याचा एकूण सारासार अर्थ असा निघतो की या सरकारमधल्या समाविष्ट पक्षाला ओबीसीच्या संदर्भामध्ये जी आत्मीयता आहे ती नाहीये आणि ओबीसीचं आरक्षण घालवण्यासाठी कारणीभूत ठरलेलं हे महाविकास आघाडी सरकार आहे. आता ते खूप याच्यामध्ये मेळ करण्याचा प्रयत्न करतायत, आम्ही याच्यामध्ये हुशी नाहीत असं सांगण्याचा प्रयत्न करतायत, परंतु वस्तुस्थिती ही आहे की या महाविकास आघाडी सरकारमुळेच हे आरक्षण गेलेलं आहे. ते आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये सिद्ध झालेलं आहे. आज जर हे 6 मध्ये इम्पिरिकल डाटा गोळा करण्याचं जर आश्वासन सुप्रीम कोर्टात देत असतील आणि त्याला जर 9 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला असेल, आज सांगायचं फक्त 5 कोटी रुपयांची दिले मी ऐकतो किंवा ते राज्य म्हणून मागासवर्गीय आयोग स्थापन करायला वेळ लावणं, ते सदस्य नेमायला वेळ लावणं, त्याचे ऑफिसर्स नेमायला वेळ लावणं, त्याला निधी न देणं, त्याचा डाटा न गोळा करणं, हे सर्व जे काम त्यांनी सिरियस केलं नाहीये आणि त्याचा परिणाम म्हणून आज राजकीय ओबीसीचं आरक्षण हे गेलेलं आहे. ठीक आहे राम शिंदेजी, वेळेची मर्यादा आहे, आपल्याला त्याच निमित्तानं थांबवतोय. फक्त 2 छोट्या सूचना देतो. आपल्याला फोन आडवा पकडायचा आहे आणि ऑडिओ आपला नीट येत नाहीये, त्यावर ब्रेकमध्ये आपण लक्ष द्या. पटकन छोटीशी विश्रांती घेतो, लगेचच परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागात महत्वाचा मुद्दा आहे की येणाऱ्या निवडणुका ओबीसींच्या राजकीय अस्तित्वाशिवाय असणार आहेत का?